मागे या संदर्भात राज्य लेवलवरून पण आम्हाला सूचना आलेल्या होत्या. तसेच अनेक वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून पण अशा काही शाळांच्या बद्दलची माहिती आमच्यापर्यंत आली होती की ज्या अनेक शाळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बळजबरी करतायत किंवा घेण्यासाठी भाग पडतायत. तर असं कुठल्याही शाळेला बंधनकारक करता येणार नाही. त्याबद्दल सर्व शाळांसाठी आम्ही एक आवाहन करणारं पालकांसाठीचं पत्र काढलेलं आहे. पालकांची अशी फसवणूक होऊ शकते किंवा पालकांवर असा दबाव टाकला जाऊ शकतो. तर पालकांनी बिनदिक्कतपणे शिक्षण विभागाशी संपर्क करावा. अशी कुठलीही शाळा तुम्हाला जर फोर्स करत असेल शैक्षणिक साहित्य घेण्याबद्दल, तिथूनच वह्या पुस्तकं घेण्याबद्दल, तर आमच्याशी संपर्क करावा. 3 आम्ही नंबर दिलेले आहेत व्हॉट्सअपचे. फक्त आम्हाला विहित काही पुरावा, अतिरिक्त फीस मागत असतील, RTE प्रवेश 25% जे होतात त्याच्या अंतर्गत पण अनेक विद्यार्थ्यांना त्रासाच्या अडचणी आमच्याकडे, समस्या आणि कंप्लेंट्स आमच्याकडे येत असतात. त्यासाठी आम्ही सर्व पालकांना खास आवाहन केलेलं आहे की कुठल्याही पालकाची अशी मुस्कटदाबी किंवा असा त्रास कुठल्याही पालकाला सहन करावा लागू नये, यासाठी या विभागातल्या 3 आम्ही नंबर जे दिलेत त्याच्यावर आपण निसंकोचपणे, निर्भयपणे आमच्याशी संपर्क करा. त्याची दखल घेऊन त्या शाळांना आम्ही आमच्या मार्फत योग्य ती त्याच्याबद्दलची कारवाई करू. आणि सर्व शाळांनाही मी या माध्यमातून सूचित करते, लातूर जिल्ह्यातल्या, की असं कुठल्याही शाळेला, कुठल्याही पालकांना बंधनकारक करता येणार नाही. शाळेने विहित केलेली फीसच आपल्याला घेणं बंधनकारक आहे. जी फीस निश्चिती आपण केलेली आहे त्याची शुल्क नियमन समितीकडून खात्री करून, तपासणी करून आणि ती फीस निश्चित करून घ्यावी आपण. आणि असं पालकांना RTE मधल्या 25% विद्यार्थ्यांना डिस्क्रिमिनेशन होईल किंवा वेगळेपणाची कुठली वागणूक मिळेल, त्यांना शैक्षणिक गुणवत्तापूर्ण जे शिक्षण मिळणं अपेक्षित आहे ते मिळणार नसेल तर या तक्रारींची गंभीर दखल प्राथमिक विभागाकडून घेतली जाईल. त्यामुळे सर्व शाळांनीही या बातमीची आणि आम्ही केलेल्या आवाहनाची दखल घ्यावी. सर्व शाळांना, अनधिकृत शाळांबद्दल पण आम्ही सांगितलं की सर्व शाळांना शासनाने सांगितलेलं आहे, शाळांनी सर्व दर्शनी भागावर तुमच्या नावासोबत तुमचा मान्यता क्रमांक आणि UDIS क्रमांक टाकायचा आहे. पालकांना जर असा शाळेवर UDIS क्रमांक आणि मान्यता क्रमांक, शाळेची माहिती जर अधिकृत सापडली नाही, दिसून आली नाही, तर आमच्याशी संपर्क करा. आणि अनधिकृत शाळेमध्ये कुणीही प्रवेश घेऊन आपल्याला त्रास करून घेऊ नका, ही आमच्या विभागाच्या मार्फत सर्वांना विनंती आहे.